प्रचार चालू झालाय, काय सांगाल? आजपासून आम्ही प्रचार चालू केला आहे. तुम्ही असं बघू शकता की नागरिकांचा प्रतिसाद तर आहेच आम्हाला, पण काही जे नागरिक आहेत त्यांना बिल्डर लोक धमकावत आहेत का रेल्वे इंजिन किंवा दुसऱ्या कोणाला मतदान देऊ नका. तर मी दिव्यातल्या नागरिकांना एकच विनंती करेन, हीच तुमची चान्स आहे. यांची जी हुकुमशाही चालू आहे, एकदा तुम्ही मनसेला मतदान देऊन बघा. या मतदानानंतर हे जे तुम्हाला हुकुमशाही करतायत यांना म्हणजे पाणी विकतात किंवा रस्त्यावर आता मी प्रचारादरम्यान सर्व काही बघतो की कचरा तसाच पडलेला आहे, लोकांना पाणी नाही, डबे तसेच त्यांचे ह्याच्या गेणीने पाणी भरतायत. म्हणजे याचा अर्थ यांनी 10 वर्षात काय विकास केला हे जनतेला सर्व माहिती आहे. आता जनतेने यांच्या कोणत्याही पैसे देतील, त्याच्यानंतर धमकी देतील किंवा काही देतील, ते कोणाही तुम्ही काही घाबरू नका. महाराष्ट्र निर्माण सेनेला मतदान करा. येणारा दिव्याचा भविष्य हा तुम्हाला नक्की आम्ही कसा असेल ते सांगत नाही, पण येणाऱ्या भविष्यात तुम्हाला असं वाटेल की आम्ही मुंबईमध्ये राहतो. आज दिव्यामध्ये मुंबईच्या जवळ असते, दिव्यामध्ये असं वाटत नाही आपण का मुंबईमध्ये राहतो. पण जेव्हा मनसेला तुम्ही आता निवडून द्याल, सर्व मनसेचे उमेदवार निवडून द्याल, तुम्हाला असं वाटेल की आम्ही खरोखर मुंबईमध्ये राहतो. दिवेकरांना काय संदेश द्याल? दिवेकरांना मी एकच संदेश देईन का तुम्ही याच्या आधी 2 वेळा आमदार मनसेचे निवडून दिले, 2 नगरसेवक मनसेने निवडून दिले, पण ते पैशासाठी आणि लोभासाठी दुसऱ्या पक्षात निघून गेले. पण आता मी तुम्हाला एकच सांगेन, महाराष्ट्र निर्माण सेनेचा हा बालेकिल्ला असलेला दिवा शहर, या दिव्या शहरामध्ये आता पुन्हा एकदा आपल्याला वेळ आली आहे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याची. आणि ते तुम्ही निवडून द्या. येणाऱ्या काळामध्ये नक्की तुम्ही दिलेल्या आम्हाला संधीचं सोनं करून दाखवेन, हीच तुमच्याकडनं मी अपेक्षा बाळगतो. गावडे साहेब काय सांगाल? दिव्याच्या लोकांसाठी ही एक खरंच जसं आता प्रकाशने म्हटलं की ही शेवटची संधी आहे. कारण आतापर्यंत दिव्यात झालेला जो विकास आहे हा फसवा विकास आहे आणि हे सर्वांना माहिती आहे. फक्त काँक्रीटचे रस्ते बांधले याचा अर्थ विकास झाला असा होत नाही. अगदी पायाभूत मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या दिव्यामध्ये कुठेही नाही आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण गटारांचे जे पाणी आहे, म्हणजे आपल्या घरात आपण जे पाणी सकाळी टॉयलेटला जातो ते आपल्याच घरात जातं. हा प्रकार मला वाटत नाही की कुठल्या शहरामध्ये असेल, तो दिव्यामध्ये आहे. दिव्यातल्या लोकांना हे 100% माहिती आहे की फक्त 100 कोटींचे निधी आणून ते फक्त स्वतःचे घर भरण्यासाठी वापरले गेले आणि आता त्यांनाही ही एक परिवर्तनाची संधी वाटते. मला वाटतं की मनसेच्या माध्यमातून, रेल्वे इंजिन या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि लोकही आश्वासक आहेत की कदाचित मनसे जी आहे, जी आज आम्ही सत्तेत नसतानाही आम्ही इतक्या प्रश्नांवरती आवाज उठवले, मग तुमचा शास्तीचा विषय असो किंवा इतर कुठल्या असो. म्हणजे बघा कसं होतं आहे की फक्त फसव्या योजना ज्या आहेत, एक शास्तीचं उदाहरण तुम्ही बघितलं तर शास्ती माफी झाली या गोष्टीला सांगून अनेक दिवेकरांची मतं घेतली गेली. पण जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही बघितलं, प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही टॅक्स ऑफिसमध्ये जाता तुम्हाला सांगितलं जातं की शास्ती भरावीच लागेल. हा विषय जेव्हा मनसेकडे आला, आम्ही त्याचा एकदम सोक्षमोक्ष लावून आज तुम्ही जा टॅक्स ऑफिसमध्ये तुम्हाला शास्ती भरावी लागत नाही. म्हणजे फक्त लोकांना भूलथापा मारून फसवून मतं काढण्याचं काम कधी मनसे केलंच नाही. यापुढेही मनसे जी आहे ती आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारी माणसे, मराठी माणसांसाठी काम करणारी माणसे, जे लोक दिवेकर आहेत त्या दिवेकरांसाठी आम्ही काम करू, इतकीच मी त्यांना ग्वाही देऊ शकतो.